repulsion motor. Next type of motor is repulsion motor. So रिपल्शन मोटर म्हणजे नेमकी कशी असते तर तुम्हाला मी अनोटेट करून दाखवतो. जस्ट अ मिनिट. तुम्ही गेल्या सेमिस्टरला डीसी मोटर शिकलात बरोबर. डीसी मोटरला काय काय होतं. देर आर पोल्स राईट and between the poles, so this one is the core, okay, and inside the core what is there, the rotor called as armature. Armature is there, right? So that armature which is connected through brushes, so there are two brushes बरोबर. ते ब्रशेस अशा टाइप मध्ये होते आणि याच्यावर वाइंडिंग होतं बरोबर आहे ना. याच्यावर एक वाइंडिंग होतं अशा प्रकारे राईट. आणि या वाइंडिंगच्या सिरीज मध्ये ब्रशेस जोडलेले होते किंवा तो आर्मेचर जो आहे तो पॅरलल मध्ये होता या वाइंडिंगच्या वगैरे वगैरे. म्हणजे शंट मोटर मध्ये पॅरलल मध्ये, सिरीज मोटर मध्ये कसा होता, सिरीज मध्ये होता राईट. तर ह्या रिपल्शन इंडक्शन मोटर मध्ये काय असतं नेमकं. सो इन केस ऑफ रिपल्शन इंडक्शन मोटर the construction of this motor which is same as the DC motor, but what is the difference. Difference काय बघा. so there are two windings, so दोन वाइंडिंग आहेत. एक वाइंडिंग समजूया आणि एक वाइंडिंग. okay, so this is we can say this is N pole and this one is S pole. एवढं तयार होईल. सो दिस इज सप्लाइड थ्रू एसी सप्लाय, थ्रू विच सप्लाय, एसी सप्लाय. आणि डिफरन्स काय आहे तो सांगतो मी तुम्हाला. याचे जे ब्रश होते ते या मॅग्नेटिक फील्डला 90 डिग्री मध्ये होते. याचे ब्रश जे होते डीसी मोटरचे ते 90 डिग्री मध्ये होते. मात्र या रिपल्शन मोटर मध्ये ते ब्रश जे आहेत ते काय असतात 0 to 45 अँगल मध्ये असतात. किती असतात 0 to 45. and both brushes which are short circuited to each other. both brushes are short circuited to each other. हे दोन ब्रश जे आहेत ते एकमेकांना, आर्मेचरचे ब्रश एकमेकांना शॉर्ट सर्किट केलेले असतात. आणि अँगल किती असतो तर याला जर आपण इन लाईन विथ फ्लक्स म्हटलं, आता जे ब्रशची कंडिशन दाखवली तर ते मॅक्झिमम आपण कुठपर्यंत घेतो, आयदर पॉझिटिव्ह हिअर 45 डिग्री और हिअर 45 डिग्री. तर एवढाच ऍक्सिस या ब्रशचा जो आहे तो अँगल काय करू शकतो आपण, शिफ्ट करू शकतो. सो या रिपल्शन मोटर मध्ये हे ब्रश अरेंजमेंट जे आहे त्याची पोझिशन आपण काय करतो, शिफ्ट करतो. अँड बाय चेंजिंग दी पोझिशन ऑफ दिस ब्रशेस, या ब्रशेसची पोझिशन शिफ्ट केल्यानंतर आपल्याला त्याची डायरेक्शन बरोबर आणि स्पीड चेंज करता येतं. डायरेक्शन आणि स्पीड चेंज करता येतं, लक्षात घ्या. सो दिस वन इज नथिंग बट दी रिपल्शन मोटर. यालाच काय म्हणतो आपण, रिपल्शन मोटर. दोघांमधला फरक कळला का. आर्मेचरवर जे आपण कम्युटेटरवर ब्रश लावतो ते ब्रश काय केलेले असतात तर दोन्ही ब्रश एकमेकांना शॉर्ट केलेले असतात इन केस ऑफ रिपल्शन इंडक्शन मोटर. ओके, और वी कॅन से रिपल्शन मोटर. सो दिस मोटर विच वर्क्स ऑन दी रिपल्शन प्रिन्सिपल. म्हणजे काय होतं रिपल्शन प्रिन्सिपल म्हणजे काय तर स्टेटरला जो तुम्ही सप्लाय दिलेला आहे तर स्टेटर स्वतःच काय करेल, मॅग्नेटिक फील्ड तयार करेल. मॅग्नेटिक फील्ड स्टेटरने तयार केलं. म्हणजे आता स्टेटरची टाईप तुम्ही बघितलात कशी होती, मी तुम्हाला परत दाखवतो पाहिजे तर तुमच्या लक्षात येईल. सो समजा दिस वन इज दी पोल, जस्ट मिनिट. इफ दिस वन इज दी पोल, हा जर एक पोल आहे समजूया आपण. ओके, आणि त्याच्यावर काय केलेलं आहे, एक वाइंडिंग आहे. ओके, सो इफ दिस वन इज दी वाइंडिंग, हा
तसाच काय असेल, इथेही एक पोल असेल. समजून घ्या. The another winding which is there. So इथे पण एक दुसरं वाइंडिंग असेल अशा प्रकारे. ओके, so there are two windings. So this pole which produce N, this which produce S. म्हणजे याच्यामधून जाणारा जो करंट आहे तर त्याची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट असेल. मग याच्यामधून जाणारा करंट जो आहे तो असा असेल समजूया आपण. तर याच्यामधून जाणारा करंट हा असा असेल समजूया. म्हणजे हा एन पोल तयार करेल इन्स्टंटेनियस, त्यावेळी हा एस पोल तयार करेल. ओके, आता काय होईल, याच्यामध्ये जर आपण एक आर्मेचर ठेवला, याच्यामध्ये जर आपण एक आर्मेचर ठेवला समजूया. ओके, आणि याला ब्रश आहेत, अँड दोज ब्रशेस which are शॉर्ट सर्किटेड. हे ब्रश जर समजा काय केलेत आपण, एकमेकांना शॉर्ट केलेत समजूया आपण. ओके, एकमेकांना काय केलेत, these brushes which are short circuited to each other. आता काय होईल, म्हणजे हा जो आर्मेचरचा याच्याशी जो काही समोर आलेला कंडक्टर आहे, समजा इथे हा कंडक्टर आहे आर्मेचरचा कंडक्टर समजा, तर तो काय करेल, पाथ कंप्लीट करेल. बरोबर. सो ड्यू टू इंडक्शन, आता हे इथे काय रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स इज देअर बिकॉज वी फेड AC supply. We fed AC supply. So if supply is AC, then flux is also alternating in nature. Flux पण कसं असणार, अल्टरनेटिंग. म्हणजे क्षणार्धात इथे एन पोल असणार, पुढच्या म्हणजे या पहिल्या हाफ सायकलला समजा इथे एन पोल असला तर पुढच्या हाफ सायकलला इथे एस असणार. So rate of change which is there, rate of change of flux which is there, and that flux get linked with the armature conductor which is connected to the brushes. या ब्रशला कनेक्ट असणारा आर्मेचर कंडक्टर जो आहे त्याला काय करतोय, त्याचं कनेक्शन हे इथे कम्प्लीट होत आहे ड्यू टू ब्रश. आता हे कनेक्शन कम्प्लीट झाल्यावर याच्यामधून ड्यू टू इंडक्शन काय होईल, इन this rotor conductor or armature conductor the EMF which is induced due to mutual induction. So induction मुळे म्हणजे जेव्हा ह्याचं मॅग्नेटिक फ्लक्स एन ने तयार केलेलं एस कडे जाणार जे आहे ते कशाशी लिंक होईल, जेव्हा या आर्मेचरच्या कंडक्टरशी लिंक होईल त्यावेळी त्याच्यामध्ये इंड्युस्ड EMF तयार होईल. बरोबर, ड्यू टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. अँड when there is a EMF काय असणार तिथे, the current flowing through the आर्मेचर वाइंडिंग. या आर्मेचर वाइंडिंग मधून करंट फ्लो होईल. दी डायरेक्शन ऑफ किंवा आपण त्याच्या पुढे म्हणूया याच्यामधून करंट फ्लो झाला की आर्मेचर कंडक्टरचा स्वतःचा मॅग्नेटिक फ्लक्स तयार होईल. बरोबर, दॅट फ्लक्स विच इज अपोजिट टू दी मेन फ्लक्स. या मेन पोलचं जे फ्लक्स आहे या फ्लक्सला अपोजिट फ्लक्स तयार होईल. लक्षात घ्या, कोण आर्मेचर तयार करेल, अँड सो दॅट देअर विल बी अ रिपल्शन बिटवीन. म्हणजे काय होणार बघा, तर इथे स्ट्रॉंग फ्लक्स तयार होणार. अपोजिट म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की इथे स्ट्रॉंग फ्लक्स तयार होणार या डायरेक्शनला, आणि एका बाजूला वीक फ्लक्स तयार होणार, आणि त्यामुळे हा जो रोटर आहे तो काय होणार, रोटेट होणार ड्यू टू रिपल्शन प्रिन्सिपल. ड्यू टू रिपल्शन प्रिन्सिपल. आणि हाच इथे प्रिन्सिपल यूज करून आपण काय केलेलं आहे, ही जी मोटर आहे ती काय केलेली आहे, रोटेट केलेली आहे. ओके, सो रिपल्शन मोटर बघा इथे काय म्हटलेलं आहे, इट कन्सिस्ट वन स्टेटर वाइंडिंग. सो इट कन्सिस्ट वन स्टेटर वाइंडिंग, वन रोटर वाइंडिंग. दोन्ही डीसी आर्मेचर आणि डीसी फील्ड वाइंडिंग याप्रमाणेच बनवलेले असणार. सो कम्युटेटर इज देअर. सो अ सेट ऑफ ब्रशेस with short circuits and remain in contact with the commutator at all times. So it operates continuously on the repulsion principle. No short circuiting mechanism which is required for this type. So इथे काय केलेलं असतं, तर रिपल्शन प्रिन्सिपल वर हा चालण्यासाठी याला कंटिन्युअस शॉर्ट सर्किट करून ठेवलेलं असतं, तर त्यामुळे रिपल्शन प्रिन्सिपल वर चालतो. दुसरा कंपेन्सेटेड रिपल्शन मोटर, अनदर टाइप ऑफ रिपल्शन मोटर विच इज कॉल्ड ॲज कंपेन्सेटेड रिपल्शन मोटर.
So another winding which is placed along with this stator poles, या स्टेटर पोल सोबत अजून एक वाइंडिंग प्लेस केलेलं असतं. सो हे बघा इथे म्हटलेलं आहे दी इनकम्पेन्सेटेड अनदर टाइप म्हटलं आपण काय कंपेन्सेटेड टाइप compensated repulsion motor. So that is another type. It is identical with repulsion motor, same आहे, फक्त त्याच्यामध्ये काय आहे additional stator winding which is there. काय आहे additional stator winding which is placed called as compensating winding. So other set of brushes, two brushes, म्हणजे काय केलेलं असतं तुम्हाला सांगतो. समजा दोन पोल आहेत, ठीक आहे, मगाशी जशी दाखवली तशीच मोटर असेल, मग ऍडिशनल काय असतं. सो these are the brushes. सो नॉर्मल रिपल्शन मोटरच काढले मी. ओके, ज्याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला इथे फील्ड वाइंडिंग वगैरे सगळं दिसत आहे. त्यासोबतच काय केलं जातं तर अजून दोन ब्रशेस अशा प्रकारे इथे बसवले जातात. अनदर सेट ऑफ ब्रशेस which is there and which is connected to the another winding which is placed on the stator. त्या स्टेटर वर दुसरं एक वाइंडिंग बसवलं जातं. ओके, आणि त्याला काय केलं जातं तर हे ब्रशेस जे आहेत ते जोडले जातात. ओके, सो अशा प्रकारे. सो दिस इज नथिंग बट दी कंपेन्सेटिंग वाइंडिंग. दिस इज नथिंग बट दी कंपेन्सेटिंग वाइंडिंग. म्हणजे तुम्ही जर त्याची डायग्राम बघितला तर ती कशी येते. देयर आर टू ब्रशेस and these are connected to the another winding, connected to the another winding called as compensated winding, and there is the another winding which is placed called as the दूसरा एक winding जो है त्याला आपण म्हणतो main winding. So there are two windings, one is connected to AC supply and another which is connected to the आर्मेचर. म्हणजे अजून इथे दुसरे पण ब्रश असतील, कोणते असतील, जे मेन ब्रश मगाशी तुम्हाला दाखवले होते, दोन आर शॉर्ट सर्किटेड टू इच अदर. मी आतून दाखवतो ते पाहिजे तर. आणि दोन ब्रशेस जे आहेत ते कुठून आहेत, ते एकमेकांना शॉर्ट सर्किट केलेले आहेत. म्हणजे आता मी हेच ब्रश दाखवले दोन. सो दिस इज दिस वन अँड दिस वन. हे दोन एकमेकांना शॉर्ट आहेत आणि हे दोन ब्रश जे आहेत ते कंपेन्सेटिंग वाइंडिंग म्हणून जे वाइंडिंग आहे विच इज ऑन दी पोल. तर पोलवर जे आहे तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे हे अनदर ब्रशेस आहेत. ओके, सो कंपेन्सेटेड रिपल्शन टाइप मोटर. सो बघा, इट इज आयडेंटिकल विथ रिपल्शन मोटर इन ऑल रिस्पेक्ट एक्सेप्ट दॅट इट कॅरीज अन ॲडिशनल स्टेटर वाइंडिंग कॉल्ड compensating winding. There is another set of two brushes which are placed midway between the usual short circuited brush set. So the compensating winding and this added are connected in series. So next type of motor is called as repulsion start induction run. So repulsion start induction run म्हणजे काय नेमकं बघा. This motor starts as a repulsion motor but normally runs as an induction motor with constant speed characteristics. So like upper repulsion motor, there is a stator winding, one rotor winding, but the another thing which is added called as the centrifugal mechanism. Centrifugal mechanism, when motor attains its particular speed, at that time this centrifugal mechanism which short circuits the commutator bars.
अँड म्हणजे जसं तुम्ही बघितलं होतं स्टार टू डेल्टा आपण कधी करतो 70, 75 ते 80 मध्ये, तसं या मोटरला पण काय असतं, मोटरचा जो कम्युटेटर आहे, मोटरचा तुम्ही बघितलेली आहे देशी मोटर ज्याचा कम्युटेटर असतो अशा प्रकारे ज्याच्यावर ब्रश बसवलेले असतात, राईट. तर ह्याचा जो आतला भाग आहे, तर आतल्या भागामध्ये काय केलं जातो, एक स्विच बसवला जातो इथे, जो स्विच फिरल्यानंतर काय होतो, ओपन होतो. दॅट स्विच इज कॉल्ड ॲज सेंट्रीफ्युगल स्विच. दॅट स्विच इज कॉल्ड ॲज सेंट्रीफ्युगल स्विच. आणि ड्युरिंग ऑपरेशन 80% जेव्हा मोटर ऑपरेट स्पीडला जेव्हा मोटर ऑपरेट होते तेव्हा हा सगळे जे कम्युटेटर आहेत त्या कम्युटेटरना, सगळ्या कम्युटेटरना काय करतो, तो शॉर्ट करतो. त्यांना काय करतो, सगळ्यांना रिंग वापरून त्याला आतून काय करतो, रिंग वापरून काय करतो त्यांना आतून, तर त्यांना जे नॉर्मली आतमध्ये असतो तो ह्या सगळ्या रिंगना आतल्या बाजूने काय करतो, शॉर्ट करतो. आता मला सांगा, हा जो आर्मेचर आहे हा कोणासारखा वागायला लागेल. सो इट ऍक्ट्स ॲज अ, कोणासारखा वागेल, इट ऍक्ट्स ॲज अ स्क्वेरल केज इंडक्शन मोटर. इट ऍक्ट्स ॲज अ स्क्वेरल केज इंडक्शन मोटर. म्हणजे तो कोणासारखा व्हायला लागतो, या स्क्वेरल केज इंडक्शन मोटर सारखा व्हायला लागतो. कारण जेव्हा तुम्ही याचा कम्युटेटर शॉर्ट करता तेव्हा शॉर्ट सर्किटेड कंडक्टर तुम्हाला मिळतील इथे रोटरचे, अँड विच इज नोन ॲज दी रिपल्शन स्टार्ट इंडक्शन रन. म्हणजे रन इंडक्शन रन म्हणजे काय, तर ह्याला जेव्हा ऍज अ या आर्मेचरला जेव्हा तुम्ही काय म्हणून वर्क करताय, when you modify that armature as the squirrel cage induction motor. त्याला स्क्वेरल केज म्हणून तुम्ही जेव्हा काय करताय, ऍडजस्ट करताय, तेव्हा तुम्हाला मिळेल देयर इज अ रिपल्शन स्टार्ट अँड इंडक्शन रन मोटर. इंडक्शन रन, रिपल्शन स्टार्ट तुमच्या लक्षात आलं. रिपल्शन स्टार्ट मध्ये काय असणार, एक कंडक्टर फक्त शॉर्ट सर्किटेड ब्रशने जोडलेला असतं. एक कंडक्टर फक्त शॉर्ट सर्किटेड ब्रशने जोडलेला असणार. ओके. आणि जेव्हा when motor attains its 75% to 80% speed at that time, this commutator which gets short circuited with help of the, कशाने शॉर्ट सर्किट करतो आपण तो, with help of the inner side the metal rings called as the centrifugal switch. सेंट्रिफ्युगल स्विच जो आहे तो काय असतो, नॉर्मली तो या कम्युटेटरला शॉर्ट करत नाही, पण जेव्हा एक स्पीड 75% जास्त होतं तेव्हा तो आतून ओपन होतो आणि काय करतो, तर कम्युटेटरला शॉर्ट करतो. ओके. नेक्स्ट इज रिपल्शन इंडक्शन मोटर. सो रिपल्शन स्टार्ट इंडक्शन रन आणि रिपल्शन इंडक्शन यांच्यामध्ये फरक काय आहे बघा. इट वर्क्स ऑन द कंबाइंड प्रिन्सिपल ऑफ रिपल्शन अँड इंडक्शन. There is a stator winding and another thing is two rotor windings. One is the squirrel cage and another is DC wounded type armature. म्हणजे त्याला स्क्वेरल केज पण आहे आणि वाउंडेड टाइप आर्मेचर पण आहे. काय होईल, when motor which is started at that time which works as a induction motor, after that the brushes are short circuited. सो जेव्हा इंडक्शन मोटर म्हणून वर्क होईल तेव्हा कोणता, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आर्मेचर मध्ये समजा आपण काय इन्सर्ट केलं, आर्मेचर मध्ये जर आपण समजूया इफ दिस वन इज द आर्मेचर असं आपण समजूया, म्हणजे हा आर्मेचर आहे, याचा हा एक मी सध्या काय काढलेला आहे, एक याची कॉईल काढलेली आहे. अशा अनेक कॉईल असतील त्या आर्मेचरवर. ओके. आणि त्यासोबतच काय असणार, देयर इज द इनर केज विच इज, तो इनर केज कशाचा बनलेला असणार, विच इज मेड अप ऑफ द स्क्वेरल केज मोटर, विच इज मेड अप ऑफ द स्क्वेरल केज मोटर. लक्षात घ्या. म्हणजे ही काही वेळासाठी इंडक्शन मोटर म्हणून वर्क होईल, काही वेळासाठी
डीसी मोटरचं जे आर्मेचर जसा असतो तर त्याप्रमाणे वर्क. ओके, सो कॉल्ड ॲज रिपल्शन इंडक्शन मोटर. सो दीज आर दी टाइप्स ऑफ दी इंडक्शन मोटर, सॉरी रिपल्शन मोटर. So how it looks? बघा, रिपल्शन मोटर constructionally consists of a following. Constructionally consist of a following. काय कशी बनलेली आहे बघा, स्टेटर वाइंडिंग ऑफ डिस्ट्रीब्युटेड सॅलियंट pole type housed in the slots of smooth core stator. So this stator is generally wound for 4 or 6 or 8 poles. A rotor carrying distributed winding which is connected to the commutator. The rotor is identical in construction to the DC armature. So a commutator which may be one of the two types, an axial commutator with bars parallel to the shaft, and another is radial or vertical commutator having radial bars on which brushes press horizontal. So हे झालं. आणि another is the carbon brushes which ride against the commutator and are used for conducting current through the armature winding. So this is about the construction of the repulsion motor. In next lecture we will see in detail as a repulsion principle and the motors, the repulsion motors which are used for different applications. So with this I conclude my lecture. तर तुमचे माईक चालू करा. माईक कॅमेरे शक्य असतील तर करा.